Hello students, today I am going to start a new topic, matrices. In this topic we will study the following articles. First one, elementary transformations. Second, inverse of a matrix. In second article there are two types of finding inverse of a matrix. First method is elementary transformation method and second is adjoint method. Third article, application of matrices. In this article we will learn how to solve system of linear equations by using method of inversion. Now first we will start with elementary transformations. First we will learn about elementary transformations. First, Rij means interchange of ith and jth row. जे R12 हे ट्रान्सफॉर्मेशन असेल तर इंटरचेंज ऑफ फर्स्ट अँड सेकंड रो असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे जो रो पहिला करायचा आहे त्याचा सेकंड रो करायचा आणि सेकंड आहे त्याचा फर्स्ट करायचा. सेकंड ट्रान्सफॉर्मेशन KRI मीन्स मल्टिप्लाइंग ith रो बाय अ कॉन्स्टंट KRI असे ट्रान्सफॉर्मेशन असेल तर त्या ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ काय, ith रोला K ह्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करायचा आहे. थर्ड ट्रान्सफॉर्मेशन RI प्लस K इंटू RJ मीन्स मल्टिप्लाइंग ith रो बाय अ कॉन्स्टंट K अँड ॲडिंग दोज इलेमेंट टू द इलेमेंट्स ऑफ ith रो. RI प्लस K इंटू RJ ह्या ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ काय, RJ म्हणजे जेथ नंबरच्या रोला के ह्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करायचं आहे आणि आलेले जे इलेमेंट्स आहेत ते ith रोमध्ये ॲड करायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल R1 प्लस 2R3 असं ट्रान्सफॉर्मेशन असेल तर R3मध्ये जे इलेमेंट आहेत त्या इलेमेंट्सना 2नं मल्टिप्लाय करायचं आहे आणि ते इलेमेंट R2मध्ये ॲड करायचे आहेत. आता हीच ट्रान्सफॉर्मेशन जर आरच्या ठिकाणी सी असेल तर ती कॉलम ट्रान्सफॉर्मेशन होतील. म्हणजे CIJ मीन्स इंटरचेंज ऑफ ith अँड jth कॉलम. सेकंड K इंटू CI मीन्स मल्टिप्लाइंग ith कॉलम बाय अ कॉन्स्टंट K. अँड थर्ड CI प्लस K इंटू CJ मीन्स मल्टिप्लाइंग इलेमेंट्स ऑफ ith कॉलम बाय अ कॉन्स्टंट K अँड ॲडिंग दोज इलेमेंट टू द इलेमेंट्स ऑफ ith कॉलम. म्हणजे R असेल तर ती रो ट्रान्सफॉर्मेशन होतील आणि C असेल तर ती कॉलम ट्रान्सफॉर्मेशन होतील. रो म्हणजे आडव्या अरेंजमेंट मॅट्रिक्समधल्या, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट्स ज्या आहेत त्यांना रो म्हणायचं आहेत आणि जे व्हर्टिकल आहेत जे उभे आहेत त्यांना कॉलम्स असं म्हणायचं आहे. तर ह्या रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा आपण एखाद्या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट करताना वापर करणार आहोत. दिलेल्या मॅट्रिक्सवरती रो ट्रान्सफॉर्मेशन कशी घ्यायची हे आता आपण पाहणार आहे. क्वेश्चन, अप्लाय द गिवन ट्रान्सफॉर्मेशन्स ऑन द फॉलोइंग मॅट्रिसेस. फर्स्ट मॅट्रिक्स 1 - 1 फर्स्ट रो, 2 3 सेकंड रो. आणि ह्या मॅट्रिक्सवरती आपल्याला ही 3 ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचे आहेत. त्या सोल्युशनसाठी आपण दिलेल्या मॅट्रिक्सला नाव दिलं लेट A इक्वल टू द गिवन मॅट्रिक्स. लेट A इक्वल टू 1 - 1 2 3. आता हे ट्रान्सफॉर्मेशन ही 3 ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्सवरती अप्लाय केल्यानंतर हा मॅट्रिक्स दुसऱ्या एका मॅट्रिक्सला रिड्यूस होणार आहे 3 वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये. तर पहिलं ट्रान्सफॉर्मेशन R12 आहे. R12 ह्याचा अर्थ इंटरचेंज ऑफ फर्स्ट अँड सेकंड रो. म्हणजे जो रो पहिला आहे तो दुसरा करायचा आहे आणि दुसरा आहे तो पहिला करायचा आहे. आता फर्स्ट रो हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर 2 3 होईल आणि सेकंड रो 1 - 1 हा होणार आहे. तर सेकंड ट्रान्सफॉर्मेशन R1 प्लस 2R2 हे आहे. R1 प्लस 2R2 हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर फक्त R1 बदलणार आहे. जो रो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पहिला लिहिलेला आहे तो फक्त बदलणार असतो आणि तो बदलण्यासाठी तर इथं R1 बदलण्यासाठी वापर R2चा करायचा आहे. तर हे ट्रान्सफॉर्मेशन घेतल्यानंतर मॅट्रिक्स
नवीन एका मॅट्रिक्सला रिड्यूस होणार आहे. R1मध्ये ह्या ट्रान्सफॉर्मेशनप्रमाणे R1 बदलायचं आहे. R1मध्ये 1 आहे प्लस ट्रान्सफॉर्मेशनमधला 2 आणि R2मध्ये 2 आहे. हे कलेक्ट करायचं आहे. 4 + 1 5 म्हणजे इथला एलिमेंट 5 येईल. आता R1मध्ये -1 आहे प्लस 2 हा ट्रान्सफॉर्मेशनमधला आणि R2मध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट 3 आहे. हे कलेक्ट करायचं आहे. 6 - 1 5 हा एलिमेंट 5 येईल. असा R1 बदललेला आहे आणि R2 आहे तसा ठेवायचं 2 3 म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर ए हा मॅट्रिक्स ह्या मॅट्रिक्सला रिड्यूस होईल. आता तिसरं ट्रान्सफॉर्मेशन R2 - 4R1. ज्यावेळी असं ट्रान्सफॉर्मेशन लिहिलं आहे त्यावेळी पहिला रो जो लिहिलेला आहे तो बदलणार आहे. म्हणजे इथं आता R2 बदलणार आहे आणि त्याच्यासाठी वापर R1चा करायचा आहे. मग आता R1 आहे तसा लिहून घ्यायचा 1 - 1 आणि R2 ह्या पद्धतीनं ह्या ट्रान्सफॉर्मेशनप्रमाणे बदलणार आहे. R2मध्ये 2 आहे -4 आणि R1मध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 आहे. 2 - 4 -2 इथला एलिमेंट -2. आता R2मध्ये 3 आहे -4 इंटू R1मध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट -1 आहे. 3 + 4 हा 7 होईल म्हणजे इथला एलिमेंट 7. हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर ए हा मॅट्रिक्स ह्या मॅट्रिक्सला रिड्यूस होणार आहे. सेकंड मॅट्रिक्स 1 2 3 -1 0 4 2 1 1 ह्या मॅट्रिक्सवरती ही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आहेत. फर्स्ट R13, सेकंड R2 - 2 R3, थर्ड R2 + 3R1, फोर्थ R3 - R2. आता दिलेला जो मॅट्रिक्स आहे सोल्युशनसाठी दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्याला मॅट्रिक्स ए असं नाव दिलं. लेट ए = द गिवन मॅट्रिक्स 1 2 3 -1 0 4 2 1 1. आता पहिलं ट्रान्सफॉर्मेशन R13 आहे. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन R13 हे अप्लाय केल्यानंतर ए हा मॅट्रिक्स दुसऱ्या एका मॅट्रिक्सला रिड्यूस होणार आहे. आता R13 म्हणजे इंटरचेंज ऑफ फर्स्ट अँड थर्ड रो. म्हणजे जो पहिला रो आहे तो तिसरा करायचा आहे आणि तिसरा आहे तो पहिला करायचा आहे. R13 अप्लाय केल्यानंतर हा मॅट्रिक्स तयार होईल. आता 3 नंबरचा रो हा पहिला रो होईल, सेकंड रो आहे तसा राहील आणि लास्ट रो 1 2 3 हा तिसरा रो होईल. हा मॅट्रिक्स आपल्याला मिळालेला आहे. आता सेकंड ट्रान्सफॉर्मेशन R2 - 2 R3, R2 - 2 R3 हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर इथं जो रो पहिला लिहिला आहे तो फक्त बदलणार आहे आणि तो बदलण्यासाठी वापर R3चा करायचा आहे. बदललेला मॅट्रिक्स असा मिळेल. आता इथं R1 बदलणार नाही, तो आहे तसा ठेवायचा आहे 1 2 3. R2 ह्या ट्रान्सफॉर्मेशनप्रमाणे बदलायचं आहे. R2मध्ये -1 आहे -1 -2 इंटू R3मध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट 2 आहे. आता हे कॅल्क्युलेट करून लिहायचं आहे. -1 - 4 हा -5 येईल म्हणजे इथला एलिमेंट -5. आता सेकंड पेअर हा बदलायचा आहे. R2मध्ये 0 आहे -2 इंटू R3मध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 आहे. 0 - 2 -2 म्हणजे इथला एलिमेंट -2 येईल. तर तिसरा पेअर R2मध्ये 4 -2 इंटू R3मध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 आहे इक्वल टू 4 - 2 2 म्हणजे इथला एलिमेंट 2 येईल आणि तिसरा रो पण आहे तसा राहणार आहे 2 1 1 म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर ए हा मॅट्रिक्स ह्या मॅट्रिक्सला रिड्यूस होईल. आता थर्ड ट्रान्सफॉर्मेशन त्याच मॅट्रिक्सवरती अप्लाय करायचं आहे. तिसरं ट्रान्सफॉर्मेशन आहे R2 + 3R1.
आता हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करताना फक्त R2 बदलणार आहे. जो रो पहिला लिहिलाय तो फक्त बदलायचा आहे आणि वापर R1चा करायचा आहे. तर फर्स्ट रो आहे तसा राहील 1 2 3. सेकंड रो ह्या ट्रान्सफॉर्मेशन प्रमाणे बदलायचं आहे. R2 मधला इलेमेंट -1 आहे. -1 प्लस 3 इंटू करस्पॉन्डिंग इलेमेंट 1 आहे 1. आता हे कलेक्ट केल्यानंतर -1 प्लस 3 म्हणजे 2 येईल. पहिला इलेमेंट R2 मधला 2 होईल. आता सेकंड पेअर R2 मध्ये 0 आहे प्लस 3 हा ट्रान्सफॉर्मेशन मधला आणि R1 मध्ये करस्पॉन्डिंग इलेमेंट 2 आहे. 0 प्लस 6 हा 6 येईल म्हणजे इथला इलेमेंट 6. आता तिसरा पेअर R2 मध्ये 4 आहे. R2 मध्ये 4 प्लस ट्रान्सफॉर्मेशन मधला 3 आणि R1 मध्ये करस्पॉन्डिंग इलेमेंट 3 आहे 3. तर हे कॅल्क्युलेट करायचं आहे. 9 प्लस 4 हा 13 येईल म्हणजे तिसरा इलेमेंट 13 आणि तिसरा जो रो आहे तो आहे तसा ठेवायचा आहे 2 1 1. आता फोर्थ ट्रान्सफॉर्मेशन R3 मायनस R2 हे आहे. R3 मायनस R2. आता R3 पहिल्यांदा लिहिलं आहे म्हणजे R3 बदलणार आहे आणि वापर R2चा करायचा आहे. मग R1 आणि R2 हे जे ए मध्ये आहेत ते आहे तसेच राहणार आहेत. ते आहे तसे लिहून घेतले 1 2 3 -1 0 4. तर ट्रान्सफॉर्मेशन R3 मायनस R2 म्हणजे R3 मधून R2 मधले इलेमेंट वजा करायचे. 2 -1 म्हणजे हा इलेमेंट 3 येईल. इथला इलेमेंट 3. त्याच्यानंतर 1 मायनस 0 1 येईल आणि 1 - 4 हा -3 येईल म्हणजे R3 मायनस R2 अप्लाय केल्यानंतर ए हा मॅट्रिक्स ह्या मॅट्रिक्सला रिड्यूस होईल. तिसरा मॅट्रिक्स -1 0 2 4 1 3 -1 1 2. आता ह्या मॅट्रिक्सवरती आपल्याला ही 3 ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे आहेत. सोल्युशनसाठी लेट A इक्वल टू गिवन मॅट्रिक्स -1 0 2 4 1 3 -1 1 2. तर पहिलं ट्रान्सफॉर्मेशन R1 -4 R3 हे आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर फक्त R1 बदलणार आहे आणि ए हा मॅट्रिक्स दुसऱ्या एका मॅट्रिक्सला रिड्यूस होईल. मग R1 मध्ये -1 आहे. -4 इंटू ट्रान्सफॉर्मेशन R3 मध्ये -1 आहे. हे कलेक्ट केलं -1 प्लस 4 हा 3 येईल म्हणजे R1 मधला पहिला इलेमेंट 3 येईल. तर सेकंड पेअर R1 मध्ये 0 आहे मायनस ट्रान्सफॉर्मेशन मधला 4 आणि R3 मध्ये 1 आहे म्हणजे -4. इथला इलेमेंट -4 येईल. R1 मध्ये 2 आहे. -4 इंटू R3 मध्ये करस्पॉन्डिंग इलेमेंट 2 आहे. हे कलेक्ट करायचं आहे. 2 - 8 हा -6 येईल जे इथला इलेमेंट -6. तर सेकंड रो आहे तसा ठेवायचा आहे आणि लास्ट रो आहे तसं राहील. हा मॅट्रिक्स मिळेल. तर सेकंड ट्रान्सफॉर्मेशन R2 प्लस R3 आहे. R2 प्लस R3 हे ट्रान्सफॉर्मेशन घेताना फक्त R2 बदलणार आहे म्हणजे R2 मध्ये R3 मधले इलेमेंट ॲड करायचे आहेत आणि लिहायचे आहेत. इथं पहिला रो आहे तसा राहील -1 0 2. तर R2 मध्ये R3 ॲड करायचं आहे. तर इथं अशी सेपरेट कॅल्क्युलेशन मांडायची काही आवश्यकता नाही. मांडली तरी पण चालतात. 4 - 1 हा 3 येईल. 1 + 1 2 3 + 2 5 आणि तिसरा रो आहे तसा राहील -1 1 2. तिसरं ट्रान्सफॉर्मेशन R3 + 2 R2. आता हे ट्रान्सफॉर्मेशन घेताना फक्त R3 बदलणार आहे
एमध्ये जे R1 आणि R2 आहेत ते आहे तसे राहतील. -102 413. R3 मध्ये -1 आहे. R3 मध्ये -1 आहे +2 इंटू R2 मध्ये 4 आहे. -1 + 8 हा 7 येईल. इथला एलिमेंट 7. आता R3 मध्ये 1 आहे प्लस ट्रान्सफॉर्मेशन मधला 2 आणि R2 मध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 आहे. म्हणजे 1 + 2 हा 3 येईल. R3 मध्ये 2 आहे प्लस 2 इंटू R2 मध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट 3 आहे. 6 + 2 8 जे इथला एलिमेंट 8 येईल. असे 3 वेगवेगळे मॅट्रायसेस आपल्याला ही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर मिळणार आहेत. हा क्वेश्चन तुम्ही त्याच पद्धतीनं सॉल्व करायचा आहे. अप्लाय द गिवन ट्रान्सफॉर्मेशन्स ऑन द फॉलोइंग मॅट्रायसेस. फर्स्ट मॅट्रिक्स 1 6 फर्स्ट रो -1 0 सेकंड रो आणि ट्रान्सफॉर्मेशन्स फर्स्ट R1 + 2R2 सेकंड R2 - 3R1. सेकंड मॅट्रिक्स -1 0 2 फर्स्ट रो 4 1 3 सेकंड रो 1 1 4 लास्ट रो. ट्रान्सफॉर्मेशन्स फर्स्ट R2 3 सेकंड R1 - 2R2 थर्ड R2 + 4R1 फोर्थ R3 + R2. थर्ड मॅट्रिक्स फर्स्ट रो 2 1 0 सेकंड रो -1 1 3 1 0 2. ट्रान्सफॉर्मेशन्स आता इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. फर्स्ट C2 3 सेकंड C1 - C3 थर्ड C2 + 2C3 फोर्थ C3 - 2C1. रो प्रमाणच फक्त इथं आता कॉलम बदलायचे आहे. फोर्थ मॅट्रिक्स 1 1 0 -2 1 3 1 2 -1. फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन R1 - 5R2 सेकंड R2 + R3 थर्ड R1 3 फोर्थ R3 - 2R1. ही रो ट्रान्सफॉर्मेशन ह्या मॅट्रिक्सवरती घ्यायची आहे. डेफिनेशन ऑफ inverse of a matrix. Definition is, if A and B are square matrices of same order such that AB = BA = I, where I is a unit matrix, then A and B are called inverses of each other. Inverse of a matrix ची डेफिनेशन काय? A आणि B हे जर दोन स्क्वेअर मॅट्रायसेस असतील, स्क्वेअर मॅट्रायसेस म्हणजे ज्यांची अरेंजमेंट स्क्वेअरसारखी आहे, म्हणजे त्या मॅट्रिक्समध्ये रो आणि कॉलमची संख्या सारखी असेल तर त्या मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणायचं आहे. मग ए आणि बी हे दोन जर स्क्वेअर मॅट्रिक्स असतील, त्यांनी कुठली कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे? AB = BA = I ही कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. म्हणजे AB हा प्रोडक्ट आणि BA हा प्रोडक्ट I इतका आला पाहिजे. जिथं I हा युनिट मॅट्रिक्स आहे त्याच ऑर्डरचा, ज्या ऑर्डरचे A आणि B आहेत. ही कंडिशन A आणि B जर सॅटिस्फाय करत असतील तर A आणि Bला एकमेकांचे इनवर्स असं म्हणायचं आहे. नोट: फर्स्ट, इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स इज युनिक इफ एक्झिस्ट. म्हणजे एका मॅट्रिक्सला एकच इनवर्स असतो. कुठल्याही मेथडनं इनवर्स फाइंड आउट केला तर एका मॅट्रिक्सला एकच इनवर्स येतो, एकच इनवर्सचं उत्तर येतं. सेकंड, इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स ए एक्झिस्ट इफ अँड ओनली इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, दॅट इज डिटर्मिनंट ए नॉट = 0. सेकंड नोटमध्ये इनवर्स, एखाद्या मॅट्रिक्सला इनवर्स कधी अस्तित्वात असतो हे लिहिलेलं आहे. जर तो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल, म्हणजे त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर नॉन झिरो येत असेल तरच त्या मॅट्रिक्सला इनवर्स एक्झिस्टन्समध्ये येईल. म्हणजेच जर मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल,
म्हणजे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर नॉन झिरो येत असेल तरच तो इन्व्हर्टिबल असेल. मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तरच तो इन्व्हर्टिबल असतो, म्हणजे त्याला ए इन्व्हर्स एक्झिस्टन्समध्ये असतो. क्वेश्चन, फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टिबल. फर्स्ट, द मॅट्रिक्स 2 1 फर्स्ट रो 4 2 सेकंड रो. तर प्रश्नामध्ये जे मॅट्रिक्स दिलेले आहेत ते इन्व्हर्टिबल आहेत का हे विचारलेलं आहे. मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असायची कंडिशन आपण बघितले. मॅट्रिक्स जर नॉन सिंग्युलर असेल तर तो इन्व्हर्टिबल असतो. आता इथं हा मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे का हे चेक करायचं आहे. सोल्युशन, लेट ए इक्वल टू द गिवन मॅट्रिक्स आहे तसा लिहिलेला आहे. त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर डिटर्मिनंट ए इक्वल टू डिटर्मिनंट 2 1 4 2. आता हा एक्सपांड करायचा आहे. एक्सपान्शन 4 - 4 इक्वल टू 0. म्हणजे डिटर्मिनंट एची व्हॅल्यू 0 झाली. डिटर्मिनंट ए 0 झाला की तो मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स झाला, आणि सिंग्युलर असेल तर इन्व्हर्टिबल असणार नाही, म्हणजे दिलेला मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल नाही. सेकंड मॅट्रिक्स कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. सोल्युशन, लेट ए इक्वल टू दिलेला मॅट्रिक्स आहे तसा लिहिलेला आहे. आता याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर डिटर्मिनंट ए इक्वल टू, तर डिटर्मिनंटचं साईन घेतलेलं आहे. फर्स्ट रो कॉस थिटा साइन थिटा, सेकंड रो मायनस साइन थिटा कॉस थिटा. एक्सपांड करायचं आहे. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी आहे, त्याची व्हॅल्यू 1 येईल. म्हणजे डिटर्मिनंट एची व्हॅल्यू 1 झाली, जे 0पेक्षा ती वेगळी आहे. देअरफॉर डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि नॉन सिंग्युलर असेल तर तो इन्व्हर्टिबल असेल. देअरफॉर ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. थर्ड मॅट्रिक्स फर्स्ट रो 1 2 सेकंड रो 2 3. सोल्युशन, लेट ए इक्वल टू दिलेला मॅट्रिक्स आहे तसा लिहिलेला आहे. आता त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. देअरफॉर डिटर्मिनंट ए इक्वल टू, डिटर्मिनंटचा साईन घेतलेला आहे. फर्स्ट रो 1 2 सेकंड रो 2 3. आता तो एक्सपांड करायचा आहे. एक्सपान्शन इक्वल टू 3 - 4 इक्वल टू -1. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू -1 आहे, म्हणजे ती नॉन झिरो आहे, 0पेक्षा वेगळी आहे. दॅट इज डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि नॉन सिंग्युलर असेल तर तो इन्व्हर्टिबल असणार आहे. देअरफॉर ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. फोर्थ मॅट्रिक्स फर्स्ट रो 1 3 2 सेकंड रो 3 1 2 लास्ट रो 1 2 3. हा सुद्धा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. आधी त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. सोल्युशन, लेट ए इक्वल टू दिलेला मॅट्रिक्स आहे तसा लिहिलेला आहे. देअरफॉर डिटर्मिनंट ए इक्वल टू डिटर्मिनंट 1 3 2 3 1 2 1 2 3. आता याचं एक्सपान्शन घ्यायचं आहे. 1 इंटू ब्रॅकेट 3 - 4 मायनस 3 इंटू ब्रॅकेट 9 - 2 प्लस 2 इंटू ब्रॅकेट 6 - 1 इक्वल टू 1 इंटू -1 मायनस 3 इंटू 7 प्लस 2 इंटू 5 इक्वल टू -1 -21 प्लस 10 इक्वल टू -12 विच इज नॉट इक्वल टू 0. तर डिटर्मिनंट एची व्हॅल्यू नॉन झिरो आहे, म्हणजे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स झाला, आणि नॉन सिंग्युलर असेल तर इन्व्हर्टिबल असेल. देअरफॉर ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, देअरफॉर ए इज इन्व्हर्टिबल. त्याच पद्धतीनं हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन, फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर इन्व्हर्टिबल. फर्स्ट मॅट्रिक्स 1 1 फर्स्ट रो 1 1 सेकंड रो. सेकंड मॅट्रिक्स 2 3 फर्स्ट रो 10 15 सेकंड रो. थर्ड मॅट्रिक्स
sec theta tan theta first row, tan theta sec theta second row. Fourth matrix 3 4 3 first row, 1 1 0 second row, 1 4 5 third row.